पुढची बातमी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामधला फरार आरोपी असणाऱ्या निलेश चव्हाण याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। 21 मे रोजी गुन्हा दाखल झाला होता आणि यानंतर निलेश फरार झाला होता। त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अँटी गुंडा स्क्वॉडच्या युनिट 4 ने नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेतलेला आहे। त्याला आज मध्यरात्रीपर्यंत पुण्यामध्ये आणलं जाणार आहे। उद्या त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाईल। वैष्णवीच्या मृत्यूच्या नंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याचा गुन्हा निलेश चव्हाणच्या विरोधात दाखल आहे। तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या निलेशने बंदुकीचा धाक दाखवून कसपटे कुटुंबियांना धमकावल्याचा सुद्धा आरोप आहे। निलेशला पकडल्यामुळे वैष्णवी हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे होऊ शकतात अशी ही शक्यता आहे। बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता। त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 3 पथक रवाना करण्यात आले होते। सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत। आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे। गुन्ह्यामध्ये त्याचं नाव समाविष्ट झाल्यानंतर तो इथून सर्वप्रथम मुंबई कोकण या भागामध्ये गेला। तेथून तो बाय रोड दिल्लीनंतर गोरखपूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वेळ तो नेपाळ काठमांडू या भागामध्ये सुद्धा जाऊन गेल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे। नंतर तो आपल्या बॉर्डरवरती आल्यानंतर आज सकाळपासून आपली टीम त्या ठिकाणी होती, त्यांनी मग दुपारी ताब्यात घेतलेला आहे। तर 21 मे पासून हा निलेश फरार होता आणि 5 राज्यांमधून प्रवास करत होता आणि तो नेपाळपर्यंत पोहोचला। फरार असणाऱ्या निलेश चव्हाण याचा बसने प्रवास करत असतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं आहे। तर आपण एकूणच हा प्रवास जाणून घेऊयात। आधी पुणे, मग मुंबई, कर्जत, रायगड, दिल्ली, गोरखपूर, सोनोली उत्तर प्रदेशामधलं, त्यानंतर भैरवा नेपाळमधलं आणि काठमांडू नेपाळमधलं, असा एकूणच त्याचा हा गेल्या 10 दिवसातला प्रवास होता। तर याच निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक झाल्याच्या नंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या आहेत। निलेश चव्हाणला आज नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आलेली आहे। तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी। त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सस असलेली केस आहे, त्यामुळे ही केस CID कडे वर्ग करण्यात यावी ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे। हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकणारच होते, कारण का राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री माननीय अजितदादांनी याआधीच सांगितलं होतं वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणालाही राजकीय पाठबळ नाही।